नमस्कार, मी दर्शना गांधी टॉप न्यूज मराठीच्या या भागात तुमचं स्वागत करते। आतापर्यंत आपण सगळ्या एपिसोडमध्ये पंचेंद्रियांवरती माहिती घेतली आणि आपली पंचेंद्रिय कोणती कोणती आहेत ती जाणून आपण ती स्वच्छ कशी ठेवायची, त्याची काळजी कशी घ्यायची ह्याबद्दल आपण माहिती घेतली। आता सगळ्यात शेवटचं इंद्रिय जे राहिले आपले त्वचा, त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। मी तयार आहे, तुम्ही तयार आहात का? आपल्याला माहितच असेल की पंचेंद्रियांपैकी त्वचा किती महत्त्वाची आहे। सगळ्यात महत्त्वाची तर ती त्वचा आहे, कारण आपल्या पूर्ण आतल्या ऑर्गन्सचं, अवयवांचं संरक्षण करण्यासाठी त्वचा असते आणि ती म्हणूनच आपल्याला वरून दिलेली आहे। आणि त्या त्वचेचं आपण काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे जसं बाकी इंद्रियांची आपण घेतो। तर त्वचेची काळजी कशी घ्यायची, त्याच्यासाठी कुठले व्यायाम करायचे, त्याच्यासाठी कुठले प्राणायाम करायचे ह्याची माहिती आता आपण घेणार आहोत। त्वचा म्हणलं की पहिली गोष्ट आपल्याला लक्षात येते की आपल्याला स्पर्श जाणवतो। कुठलाही स्पर्श आपल्याला त्वचेतनं जाणवतो, कारण त्वचेवरती असे काही सेन्सिटिव्ह पार्ट्स आहेत किंवा आपल्याला ते सेन्सिटिव्ह दिलेले आहेत पार्ट्स की जिथे कुठलाही स्पर्श, मग तो चांगला असो, वाईट असो, सुखद असो, कुठलाही असो, आपल्याला पटकन जाणवतो। तर त्वचेचं मेन कार्य काय आहे तर स्पर्शाची जाणीव करून देणं। दुसरं काय आहे तर सुरक्षा करणं। बाहेरनं जे काही अटॅक्स आपल्या त्वचेवर होत असतात, आपल्यावर होत असतात, म्हणजे जीवाणू असेल, किटाणू, विषाणू जे काही आहेत ते डायरेक्ट आपल्या शरीरात न जाता ते त्वचेवर येतात आणि तिथेच ते त्वचेवरती राहिल्यानंतर त्याचं तिथेच आपण ते संपून जातात किंवा ते शरीराच्या आतपर्यंत पोहोचत नाही आणि आपलं संरक्षण होतं। तर त्वचेचं अजून एक कार्य आहे की आपलं संरक्षण करणं, आपल्या आतल्या पार्ट्सचं संरक्षण करणं। अजून काय आहे तर शरीरातलं टेम्परेचर मेंटेन करते त्वचा। जसं की आता बाहेर जे काही वातावरण असेल, समजा उन्हाळा चालू आहे, थंडी चालू आहे, पावसाळा चालू आहे, तर बाहेरच्या वेदरप्रमाणे आतल्या अवयवांचं किंवा आतल्या पार्ट्सचं किंवा आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन त्वचा करत असते, कारण त्वचेलाही बारीक बारीक छिद्र असतात। त्याच्यामुळे तिथून ते टेम्परेचर मेंटेन होत असेल। जसं की बाहेर समजा उन्हाळा आहे खूप जास्त, तर आपोआप त्वचेमध्ये असे काही गोष्टी असतात की ज्यांनी आपल्या शरीरातलं आतलं टेम्परेचर थंड राहतं, जरी बाहेर उष्णता असली तरी, किंवा बाहेर खूप थंडी आहे तर आपल्याला जाणवतं की नाही शरीराच्या आतल्या गोष्टीमधलं टेम्परेचर मेंटेन केलं जातं। समजा बाहेर अगदी 30 डिग्रीज आहे, 35 डिग्रीज आहे, 40 डिग्रीज आहे, पण शरीरामध्ये आपल्याला जे अवयवांसाठी महत्त्वाचं आहे किंवा गरजेचं आहे तेवढेच टेम्परेचर आतमध्ये मेंटेन केलं जातं। हे काम टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम सुद्धा त्वचाच करत असते। त्याच्याप्रमाणे त्वचाचं अजून काय कार्य आहे तर त्वचा ही आपल्याला ब्रीदिंगसाठी पण उपयोगी पडते। म्हणजे त्वचेतनं सुद्धा आपण बघितलं तर पोअर्स असतात, बारीक बारीक छिद्र आपल्याला सगळ्या त्वचेवरती बघायला मिळतात। त्यातूनही इनहेल आणि एक्झेल त्वचा करत असते, तिथूनही ऑक्सिजन बऱ्याचशा प्रमाणात आपल्या स्किनला मिळत असतो। हे एक कार्य सुद्धा त्वचेचं आहे। तर अशा सगळं इतके फायदे आहेत त्वचेचे, तर त्या त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी काय काय प्रकार आहेत व्यायामाचे आणि प्राणायामाचे ते आता आपण बघूयात। जसं की मी आता तुम्हाला त्वचेबद्दल सांगितलं की ती महत्त्वाचं इंद्रिय आहे, पंचेंद्रियांपैकी एक मोठं इंद्रिय आहे। तर त्याच्यामध्ये अजून काय त्वचा आपल्याला मदत करत असेल तर आपल्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स आहेत, जी काही घाण आहे ती कुठून ना कुठून तरी बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असेल। जसं की घाम येतो आपल्याला, काही लोकांना खूप घाम येतो, काही लोकांना व्यायाम केल्यावर तर येतो, चालल्यावर फिरल्यावर येतो। तर घाम म्हणजे काय प्रकार असतो, शरीरात मिठाचं प्रमाण जरी जास्त झालं आणि टॉक्सिन्स जरी जास्त झाले तरी त्वचा आपल्या मार्फत, ते आपल्या छिद्रांमार्फत ती सगळी बाहेर टाकत असते। अशाही प्रकारे त्वचा आपलं संरक्षण करत असते। आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की सौंदर्याचं पण एक प्रतीक आहे। जेवढं आपण छान त्वचा ठेवू, जेवढं आपण भरपूर पाणी पिऊ, जेवढं आपण त्वचेची चांगली काळजी घेऊ, तेवढं त्वचेच्या वरनं आपली स्किन असेल किंवा तजेलदार दिसते आपली त्वचा, जेवढं तिची आपण काळजी घेऊ। तर अशी एवढी महत्त्वाची जर त्वचा आहे तर त्याच्या बाबतीत आपल्याला खूप काळजी घेणं गरजेचं आहे, निष्काळजी होऊन चालणार नाही। अजून महत्त्वाचं कार्य काय त्वचेचं तर सूर्यप्रकाश जो आहे, जो तीव्र असतो, जो त्याने आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो, तर त्याचं प्रोटेक्शन करणं। जे UV रेज असतात ते डायरेक्ट आपल्या स्किनवर पडत असतात आणि त्याच्यामुळे आपली स्किन डॅमेज होत असते। तर त्वचेमुळे काय होतं तर डायरेक्ट आपल्या अवयवांपर्यंत ते रेज पोचत नाहीत आणि आपले अवयव खराब होत नाहीत। त्याच्यामुळे त्वचेचं एक खूप मोठं कार्य आहे की UV रेजपासून आपलं प्रोटेक्शन करते। पण त्याने काय होतं तर हळूहळू आपली त्वचा खराब व्हायला लागते। मग त्याच्यासाठी डॉक्टर सजेस्ट करतात तुम्हाला की तुम्ही स्किन केअर वापरा किंवा तुम्ही सनस्क्रीन वापरा, लोशन वापरा, मॉइश्चरायझर वापरा त्यांनी, आणि आपल्या त्वचेचं संरक्षण करा। आणि ह्या गोष्टी बाजारात पण अवेलेबल आहेत किंवा डॉक्टरही तुम्हाला सांगतील कुठलं सनस्क्रीन वापरायचं, कुठलं मॉइश्चरायझर वापरायचं। अशी आपल्याला आपल्या त्वचेची काळजी कायम घेत राहावी लागते। अजून तुम्हाला एक इन्फॉर्मेशन द्यायची, म्हणजे त्वचेमध्ये जे कोलाजिन असतं
प्रत्येकाच्या त्वचेमध्ये कोलाजिन असतं आणि कोलाजिन हे एक प्रोटीन आहे जे आपल्या सगळ्यांच्या स्किनमध्ये असतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये शरीराला एक मजबूती येते त्या त्वचेला, त्याची लवचिकता चांगली राहते, त्याचं संरक्षण चांगलं होतं आणि लवचिकता चांगली राहिल्यावर काय होतं नैसर्गिकरित्या आपली स्किन चांगली राहते आणि नवीन नवीन स्किन चांगल्या प्रकारे तयार होत राहते. तर ते कोलाजिन आपल्या शरीरात व्यवस्थित राहणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याचं वाढ कशी होते तर त्याच्यासाठी व्यायाम करायला लागतो, योग्य आहार घ्यायला लागतो, व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खावे लागतात. त्याच्यामुळे काय होतं की तुमचं कोलाजिन चांगलं बूस्ट होत राहतं आणि जर शरीरातलं कोलाजिन कमी झालं तर लवचिकता शरीरातली कमी होते, त्याच्यानंतर सुरकुत्या लवकर यायला लागतात, त्याच्यानंतर तुम्हाला कळतं की आपली स्किन एकदम डल झालेली आहे किंवा गळून गेलेली आहे, पटकन जखमा पण भरून निघत नाहीत. त्याच्यामुळे कोलाजिन हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या शरीरामध्ये, आपल्या त्वचेमध्ये आणि ते आपली त्वचा मुलायम राखायला, चांगली ताजीतवानी राखायला किंवा त्याच्यामध्ये जे एक सॉफ्टनेस ठेवायला खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला कायम स्वतःची काळजी घ्यायला लागते. तर कोलाजिन कसं बूस्ट होणार आहे, तुमची त्वचा कशी चांगली राहणार आहे, तर प्रोटीनयुक्त आहार तर आपल्याला घ्यावाच लागतो, चांगली झोप, चांगला व्यायाम तर करावाच लागतो. त्याच्यानंतर काय होतं की भरपूर पाणी प्यायला लागतं आणि पाणी पिल्याने काय होतं की शरीरामध्ये या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता, चांगला डाएट, चांगलं पाणी पिणं, एक्सरसाइज करणं, त्यांनी आपोआप तुमच्या शरीर आणि तुमची त्वचा ही चांगली होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. कारण आजकाल तुम्ही बघता बाहेर खूप जास्त पोल्युशन आहे, खूप भयानक घाण आहे आणि ती तुम्ही जेव्हा जेव्हा बाहेर जाता तेव्हा तेव्हा ती तुमच्या शरीरावर बसणार आहे. तर ती मेन त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमची स्किन डॅमेज व्हायला लागते. तर ह्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. आता सगळ्यात मेन काळजी काय घ्यायची आहे तर तुमची अंघोळ करणं, म्हणजे तुम्ही सकाळी उठून तर आपण अंघोळ करतो, आपण काळजीच घेतो, सनस्क्रीन लावतो, सगळं करतो, पण रात्री झोपायच्या आधी सुद्धा अंघोळ करणं गरजेचं आहे. का तर तुम्ही बाहेरनं जाऊन आलेले असते, अनेक प्रकारचे थर तुमच्या अंगावर साठलेले असतात, पोल्युशन असेल, घाण असेल, माती असेल, धूळ असेल, त्यांनी काय होतं तर तुमची त्वचेचे जे पोर्स आहेत, तुमचे पोर्स ब्लॉक होतात, त्याच्यामध्ये घाण जाऊन बसते आणि मग तुमची त्वचानं नीट ऑक्सिजन घेऊ शकत नाही, ब्रिदिंग करू शकत नाही. मग त्याच्यावेळी काय करायचं, जर तुम्ही आंघोळ करून झोपलात स्वच्छ तर त्याने काय होणार आहे की तुमच्या त्वचेचे पोर्स ओपन होणार आहेत आणि जेव्हा तुम्ही झोपले असाल तेव्हा तुमची त्वचा झोपत नाही ना, आपलं शरीर, आपण जरी झोपलो असेल तरी बाकीचे कार्य चालू राहतात, तेव्हा त्वचा तिथून ऑक्सिजन घेणं किंवा सोडणं या गोष्टी करत असते, तेव्हा त्वचेचं ते कार्य अजून सुधारायला मदत होते. त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे सतत लक्ष देणं महत्त्वाचं असतं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं कोलाजिनचं कार्य काय आहे, ती लवचिकता वाढवते, स्किन आपली तरुण ठेवते, हे सगळं कार्य जे आहे ते कोलाजिन करत असतं. त्याचं बूस्ट कसं करायचं, त्याचं एक्सरसाइज पण आहे. जसं योगामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर सर्वांगासन आहे, हलासन आहे, भुजंगासन आहे, असे ही सगळी आसनं जी आहेत ती तुमच्या स्किनमध्ये लवचिकता आणण्यासाठी मदत करतं किंवा तुमचं कोलाजिन बूस्ट करायलाही मदत करत असतं. आणि योगा करताना कायम तुम्ही ब्रीद इन ब्रीद आउट करत असता, त्याच्यामुळे आपोआपच तुमची ऑक्सिजन लेवल वाढत असते आणि जेव्हा ऑक्सिजन लेवल शरीरातली वाढते तेव्हा आपोआपच तुमची स्किन अजून चांगली व्हायला लागते. तर हे प्राणायाम पण आहे, त्याच्यासाठी अनुलोम विलोम हा प्राणायाम आहे, भस्त्रिका हा प्राणायाम आहे, कपालभाती हा प्राणायाम आहे आणि सगळ्यात मेन प्राणायाम म्हणजे बघायला जालंधर बंध, जो आपण नेहमी बांधतो आणि त्याच्याने काय होतं तर चेहऱ्यामधलं कोलाजिन बूस्ट व्हायला मदत होते आणि चेहरा चांगला टवटवीत दिसायला लागतो आणि तरुण दिसायला लागतो. तर जालंधर बंधही तेवढाच महत्त्वाचा आहे. तर आपण हे सगळे प्राणायाम असतील किंवा हे सगळे योगासनं असतील ही दरवेळी केल्याने काय होणार आहे तर त्वचेचे छिद्र ओपन होतात. जेव्हा तुम्ही व्यायाम करायला लागता, जेव्हा तुम्ही योगा करायला लागता तर काय होतं तर त्वचा ही एक्सपांड होत असते आणि त्याच्याने छिद्र पण ओपन होत असतात. त्याच्यामुळे अजून त्वचेमध्ये जर काही शरीरामध्ये घाण असेल, टॉक्सिन्स असेल तर ते बाहेर पडायला मदत होते. तर आपल्याला त्वचेला आपल्यालाही मदत करायला लागते की त्वचा आता आपल्याला सगळ्याच ह्यांनी मदत करत असते, पण आपण त्वचेला कशी मदत करू शकतो तर व्यायाम केल्याने पोअर्स ओपन होतात आणि त्यातनं घाण अजून बाहेर पडल्याने त्वचेचं कार्य सुधारतं. त्याच्यानंतर आपण आहार चांगला घेतला तरी त्वचेचं कार्य सुधारतं. त्याच्यानंतर प्राणायाम आहेत, म्हणजे तुम्ही ऑक्सिजन व्यवस्थित शरीराला पुरवला प्राणायाम करून तरीही त्वचेचं कार्य सुधारतं. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहे. जसं शरीर आपल्याला मदत करत असतं प्रत्येक गोष्टीसाठी, तसं आपल्यालाही मदत करायला लागते स्वतःची आणि शरीराला पण. सो अशा प्रकारे जर तुम्ही सगळं व्यवस्थित त्वचेची काळजी घेतली तर शक्यतो तुम्हाला प्रॉब्लेम व्हायलाच नाही पाहिजे. तरी काय प्रॉब्लेम येतात तर ड्रायनेस येतो, पॅची होते स्किन, काळे काळे डाग यायला लागतात. प्रत्येक वेळी हे फक्त पोल्युशनने किंवा बाहेरनं होतं असं नाही, कधी कधी हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा त्वचेवरती काळे काळे डाग येत असतात, ड्रायनेस येत असतो, खाज येत असते किंवा रॅशेस वेगवेगळ्या येत असतात, फोड येत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे की शरीरामध्ये आपलं डाएट नीट नाही आहे,
पाणी नीट पित नाही आहोत आणि त्वचेची व्यवस्थित काळजी घेत नाहीत, बाजारात येणारी कुठलीही क्रीम घेऊन वापरू नका. तुमच्या त्वचेला जी योग्य आहे ती घेऊन वापरा. आणि सतत क्रीम लावायचं, सतत जर तुम्ही सारखं सनस्क्रीन लावून बसलात, वेगवेगळे क्रीम्स लावले, तर त्वचा कशी ऑक्सिजन घेणार आणि सोडणार आहे? तुम्ही सगळी छिद्र त्वचेची बंद करून टाकताय सतत. तर कधीतरी दिवसातनं एकदा तुमच्या त्वचेवर काहीही नको, असंही पाहिजे की कुठलंही क्रीम नको आणि काही नको. कारण त्वचाला स्वतःला तरी ते काम करायचं आहे ना, ऑक्सिजन घेण्याचं सोडण्याचं. जर सारखंच त्वचा तुम्ही ब्लॉक ठेवलीत तर ते ब्रिदिंग होणार नाही, श्वसन नीट होणार नाही त्वचेचं, आणि त्वचा जास्तीत जास्त डल व्हायला लागेल, सुरकुत्या लवकर यायला लागतील. क्रीम्स वापरा, सगळं तुम्हाला जे काही बाहेर न करायचं त्वचेसाठी चांगलं राहण्यासाठी करा, पण त्याचा अतिरेक करू नका. कारण त्वचा शेवटी तिलाही पोअर्स आहेत, तुम्ही ती सारखी सारखी झाकून ठेवली तर कुठेतरी गिवअप करणार आहे. मग तुम्हाला त्यातले जे ऑइल ग्लँड्स असतात किंवा स्किनवर पण जे असतात ते ब्लॉक होऊन जातात आणि मग हळूहळू चेहऱ्यावर फोड येणं किंवा इथे खाज येणं, रॅशेस येणं, अशा गोष्टी सुरू होतात. तर त्वचेची नीट काळजी घ्या. जमलं तर 2 वेळा आंघोळ करा. रात्री झोपताना शक्यतो त्वचेला काही न लावता झोपला तर जास्त चांगलं आहे, कारण त्वचा ब्रीद इन ब्रीद आउट करत असते आणि तिलाही व्यवस्थित ऑक्सिजन तिची स्किन स्वतःची त्वचा चांगली ठेवण्यासाठी लागत असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वचा आपली विटॅमिन डी तयार करत असते आणि सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात जेव्हा त्वचा येते तेव्हा ते विटॅमिन डी तयार होत असतं आणि ते शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्वचा जेव्हा तुम्हाला सकाळी जमलं तर, आता हे तर खूप जुन्या गोष्टी आहेत की 8च्या आत सूर्यप्रकाशात जाऊन बसा आणि तिथे तुम्हाला सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात गेल्यावर विटॅमिन डीची निर्मिती त्वचेमध्ये व्यवस्थित होते आणि आपल्या शरीरासाठी ते खूप उपयुक्त आहे. हे सगळं माहिती आहे, पण आपण करून बघत नाही. थोडे दिवस करतो आणि सोडून देतो. पण जसं जमेल तसं करा. सूर्यनमस्कार बेसिकली त्वचेसाठी खूप चांगले आहेत. ब्लड सर्क्युलेशन सगळीकडे व्यवस्थित होतं, पोअर्स ओपन होतात आणि त्याच्यामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं. तर ते जमलं सूर्यनमस्कार तर सकाळी 7 ते 8च्या दरम्यान तुमच्या गॅलरीत किंवा कुठेही तुम्हाला जिथे सूर्यप्रकाश छान मिळेल टेरेसवर जाऊन तुम्ही करू शकता 12 सूर्यनमस्कार. तेवढ्या वेळातलाही तुम्हाला जे काही विटॅमिन डी सूर्याकडनं मिळणार आहे त्याचं तुमच्या स्किनसाठी, त्वचेसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे, तुमच्या शरीरातल्या आतल्या पार्टसाठी. तर ह्या गोष्टी करून बघा. शरीराला जास्त त्रास द्यायचा नाही, त्वचेलाही जास्त काही बाहेरनं गोष्टी करायच्या नाहीत. कारण आपण जर बघितलं सध्या मार्केटमध्ये एवढे क्रीम्स आलेत, एवढं काय काय आलंय, तुम्ही विश्वास कुठल्या गोष्टीवर ठेवणार? ह्या क्रीमवर ठेवणार ह्याचे पैसे जास्त आहेत, वा ही चांगली, का ती कमी पैसे आहेत म्हणून ती चांगली, का ही खूप पॉप्युलर आहे म्हणून ती चांगली? तुम्ही विश्वास तुमच्या मागच्या पिढीवर ठेवा, आपल्या आजी आजोबांवर, आपल्या आई वडिलांवर. तुम्ही त्यांची स्किन बघा, त्यांनी काय गोष्टी केल्यात. कुठलंही अतिरेक त्यांनी केलेला नाही आहे. घरातलं जेवण, व्यवस्थित आहार, व्यवस्थित पाणी पिणं, व्यवस्थित काम करणं, एक्सरसाइज करणं, आणि त्यांनी काय झालं की त्यांचं आयुष्य तर चांगलंच आहे. आता जर आपल्या ह्या पिढीचं आयुष्य तुम्ही बघितलं तर कुणाला कधी काहीही होतं आहे, पण मागच्या पिढीतली लोकांचं 80, 85, 90, 95 एवढं चांगलं आयुष्य आहे. त्यांचे केसही चांगले, त्यांचे दातही चांगले राहतात, त्यांची स्किनही या वयात चांगली राहते. का? तर त्यांनी आपल्यासारखा कुठलाही अतिरेक केलेला नाही आहे. सो त्यांच्याकडे जाऊन जरी विचारलं त्यांनी कसं लाईफस्टाईल जगलं आहे आणि त्यांनी काय काय खाल्लं आहे आणि त्यांनी काय काय लावलं आहे, तर त्याच्यातनं तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार की आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची. प्रत्येकाच्या घरात आजी आजोबा असतात. बेसिकली आपली आजी, आपली आई, ती आपल्याला खरी इन्फॉर्मेशन देईन की तिने कुठलं तेल वापरलं, तिने काय क्रीम लावलं किंवा तिने कशी काळजी घेतली. त्याच्यातनं आपल्याला कळणार आहे. त्या काळची परिस्थिती वेगळी होती हे मान्य आहे, पण तरी नॅचरल गोष्टी जेवढ्या तुम्ही त्वचेला द्याल तेवढी तुमची त्वचा ही नॅचरल राहणार आहे आणि चांगली राहणार आहे. केमिकल्सचा वापर कमीत कमी करा आणि तुमच्या त्वचेची तुम्ही स्वतःच काळजी घ्या. आपली आता सगळ्या पंचेंद्रियाची माहिती घेऊन झालेली आहे. तुम्हाला ती माहिती पटली तर ते करून बघा आणि प्रत्येक गोष्ट केल्याशिवाय त्याचे रिझल्ट्स मिळत नाही हे मी नेहमी सांगत असते. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चॅनलवरती याच्यावरती माझा स्क्रीनवरती कायम नंबर दिलेला असतो. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असतील, प्रश्न असतील तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. नमस्ते.